दररोज घर स्वच्छ ठेवण्यासाठी काही उपयोगी टिप्स. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या आणि अगदी सोप्या टिप्स पाहणार आहोत. या टिप्स मी स्वतः वापरते आणि त्यामुळे घर स्वच्छ ठेवणे खूप सोपे जाते. तर आता आपण टिपला सुरुवात करूया. आता माझी पहिली टिप आहे दैनंदिन स्वच्छता. आता रोज घरातील मुख्य जागा जसे की हॉल, स्वयंपाकघर इत्यादी झाडून व पुसून घ्या. लहान वस्तू वापरल्यानंतर लगेच त्यांच्या जागेवर ठेवण्याची सवय लावा. आता आपण बघूया दुसरी टीप आहे वातावरण शुद्ध ठेवा. आता दररोज खिडक्या उघड्या ठेवा, ज्यामुळे हवा घरात येईल व नैसर्गिक सुगंधासाठी लिंबू, पुदिना किंवा गवती चहा वापरा. आता आपण बघूया तिसरी टीप. आता तिसरी टीप आहे की स्वयंपाकघर स्वच्छता. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस आणि ओटा नीट पुसून घ्या. वापरलेली भांडी लगेच धुवा, त्यांचा ढिगारा होऊ देऊ नका. कचऱ्याची डस्टबिन रोज रिकामी करा. जाळी आणि धूळ काढणे. आठवड्यातून एकदा पंखे, खिडक्या आणि जाळ्या साफ करा आणि कोपऱ्यामधील जागा सुद्धा स्वच्छ पुसून घ्या आणि कोपऱ्यामध्ये धूळ साठवू देऊ नका. आता बघूया आपण पाचवी टीप. आता पाचवी टीप आहे फ्लोअरची स्वच्छता, म्हणजे जमिनीची स्वच्छता. आता जमिनीवर नियमितपणे फिनाईल किंवा डिटर्जंट टाकून पोछा करा. उग्र वास कमी करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळा. आता आपण बघणार आहोत सहावी टीप आहे बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छता. रोज वापरल्या जाणाऱ्या बादली, मग इत्यादी रोज स्वच्छ ठेवा. महिन्यातून एकदा फरशी फिनाईल टाकून नीट घासून धुवून घ्या. आता आपण बघू सातवी टीप आहे सततचं काम कमी करण्यासाठी घरातील प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये हातभार लावावा. लहान मुलांना त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लावावी. आता आपण बघू आठवी टीप आहे कीटकांचा त्रास टाळा. उरलेले अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा आणि कीटकापासून बचावासाठी लिंबू आणि बोरिक पावडरचा वापर करा. तर लक्षात ठेवा, स्वच्छता ही फक्त सवय नाही, तर ती आपल्या आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. तर मैत्रिणींनो, आत्ता मी ज्या टिप्स तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.